श्रावण महिना आणि एकापाठोपाठ सणांची सुरुवात म्हणजे काहीतरी गोड हवंच. आज रक्षाबंधन निमित्त बाहेरून भेसळयुक्त मिठाई आणण्यापेक्षा घरच्या घरी मस्त खव्याचे मऊसूत पेढे कसे बनवायचे ते आज आपण इथे पाहणार आहोत. घरात 1.5 लिटर गाईचं दूध शिल्लक होतं, त्यापासूनच इथं मी खवा बनवायला घेतला. तर इथं जाड बुडाच्या कढईमध्ये मी ते 1.5 लिटर दूध घेतलं. गॅसच्या अगदी लो फ्लेमवर इथं आपल्याला हे दूध उकळत ठेवायचं आहे. हळूहळू हे दूध घट्टसर बनेल आणि त्यानंतर काही न घालता त्यामध्ये त्याचा बनतो खवा. अगदी कंटिन्युअस त्याच्याकडे लक्ष न देत मध्ये मध्ये मात्र मी ते हलवून घेत होते, जेणेकरून कढईच्या बुडाला ते लागणार नाही. गॅसची फ्लेम कमी जास्ती न करत पुढे एक 40 मिनिटातच इथं असा हा खवा तयार झाला. आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत. तर मिक्सर जारमध्ये अगदी छोट्या वाटीने मी साखर घेतली आहे. 3 वेलचे ह्यामध्ये घालत ह्याची बारीकसर पावडर बनवून घ्यायची. गोडीप्रमाणे आपण आता खव्यामध्ये साखर घालणार आहोत. तर 2 चमचे पिठी साखर मी यामध्ये घातली आहे. खवा इथं गरम आहे. लगेचच पिठी साखर आपण त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि पुढे गॅसच्या लो फ्लेमवर एक 5 मिनिटासाठी आपण हा खवा हलवून घ्यायचा आहे पॅनमध्ये, जेणेकरून त्यातला ओलावा आणखी थोडा कमी होईल. खूप जास्ती वेळ हा खवा शिजवत बसायचा नाही, नाहीतर आपले पेढे मात्र मग चिवट होतील. पिठी साखर घातलेला हा खवा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि पूर्णतः थंड होऊ देऊयात. तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही ही प्लेट लगेच फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि 10 मिनिटातच बाहेर काढलं की खवा इथं सेट झालेला असेल. हाताला थोडंसं तूप लावून आपण आता या प्लेटवरचा खवा काढून घेऊयात आणि हलकासा असा ह्याला मळून घेऊयात. मस्त दाणेदार असा हा खवा झाला आहे. हाताला जो तूप लावलं तर खवा हाताला बिलकुल असा चिकटत नाही. अगदी हलक्या हाताने मिश्रण मळून घ्यायचं. पुढं जसं लागेल तसं थोडा पोर्शन हातावर घेत रोल करत मस्त असे हे पेढे तयार होतात. रक्षाबंधनला आदल्या दिवशी जर तुम्ही असा हा खवा बनवून ठेवला तर दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी अगदी 10 मिनिटात हे पेढे तयार होतील. खव्यापासून पेढे बनवताना कधीच दूध उकळताना त्यामध्ये साखर घालायची नाही. साखरेचा पाक होतो अशा खव्यापासून बनवलेले पेढे मग चिवट होतात आणि आकारही व्यवस्थित धरत नाही. खवा बनवल्यानंतरच त्यामध्ये साखर घालायची, म्हणजे पेढे छान मऊसूत असे होतात. यापुढे विकतचे पेढे आणण्यापेक्षा घरच्या घरीच मस्त खव्याचे असे हे पेढे बनवून पहा. चवीला 1 नंबर असे होतात. तर मस्त असे इथं आपले हे पेढे तयार आहेत. आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा.